सुप्रिया सुळे आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतलेली आहे। बीडमधील सरपंच हत्याकांड प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बजरंग सोनवणे यांच्या भेटीनंतर लक्ष घातलेलं होतं। एम्स रुग्णालयाच्या सेवेतील डॉक्टरांचे निवृत्ती वय 65 आहे। इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीतही निवृत्तीचं वय 65 करण्याविषयीची चर्चा केली असल्याची माहिती मिळालेली आहे। त्यानंतर आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयाच्या अनुषंगाने सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची भेट घेतली असली तरी या भेटीला राजकीय महत्त्व आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। सुप्रिया सुळे यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। वेगवेगळ्या विषयांवर अमित शहांची चर्चा झाल्याचं देखील आपल्याला कळतंय। यावेळी त्यांच्या सोबत बजरंग सोनवणे देखील होते। खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच बीड सरपंच हत्येप्रकरणी भेट घेतल्याचं देखील बोललं गेलेलं आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी अमित शहांची भेट घेतली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देतात आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोणा। उर्वशी, सुप्रिया सुळे आणि अमित शहांची भेट झाली, काय ताजे अपडेट? काहीच वेळापूर्वी आपण बघतोय की सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे जे बीडचे खासदार आहेत त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी बरोबरच जे आहे एम्स रुग्णालय सेवेतील डॉक्टरांचे निवृत्ती आहे त्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन जे आहे ही भेट झाली आहे असं समजून येत आहे। आणि आता वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती वयाच्या अनुषंगाने सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे हे अमित शहा यांना भेटलेले आहेत। पास्ट मध्ये पण आपण बघितलेलं की बीडमधील सरपंच हत्याकांडा प्रकरणी स्वतः बजरंग सोनवणे जे खासदार आहेत ते अमित शहांना भेटलेले। आज मात्र एम्सच्या जे आहेत ते दोन भेटलेत असं समजून। अगदी धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी।